यो व्हॉट्सअप गाईज, मी तुमचा मित्र यश करत पुन्हा एकदा घेऊन आलो ब्रँड न्यू ब्लॉग. आपला डे 1 तर एकदम खतरनाकसा गेलता. आता डे 2 आज दुसऱ्या दिवशी आलो आहे मी सकाळी रनिंग करण्यासाठी. रेनकोट आपला पाठी रेडीच आहे आणि आपलं माझ्या पाठी तुम्ही ग्राउंड पण बघू शकता. आता वरती आहे, आता खालती उतरायचं. आता खालती उतरू आणि डायरेक्ट रनिंग सुरू करू. आणि आता तुम्हाला बाकीचं भेटतं, रनिंग वगैरे करू, वर्कआउट वगैरे करू आणि मग नंतर डायरेक्ट घरी जाऊ आणि त्यानंतर डायरेक्ट आपलं नेहमीचं रूटनी संध्याकाळी जिमला. तर आता खालती जाऊ रनिंगला. तर मित्रांनो, आज ग्राउंडवर आलतो रनिंग करायला, पण आपल्याला एक मित्र भेटलेला इथे बघू शकता. आज आपल्याला चक्क मोर भेटलेला आहे इथे. तर आता या मोरासोबत आपण रनिंग करूया. आता ग्राउंडवर तर आलेलो आहोत. आता आपलं स्टार्टिंग असेल, जरासं वर्कआउट करू आपण, त्याच्याने वॉर्मअप होईल आणि त्यानंतर कॅमेरामॅन दाखवेल तुम्हाला. आपल्याला हा एवढा मोठा सर्कल मारायचा आहे, कारण का आपण काल हा इथला छोटावाला बॉर्डर मारलेली. आता आज पूर्ण ग्राउंड मारण्याचा प्रयत्न करू. आज जमणार तर नाही पूर्ण ग्राउंड मारला तरी, हाफ ऑफ द ग्राउंड मारला तरी आपण गॅम होईल आपल्यासाठी. कारण का हाफ ऑफ द ग्राउंड रनिंग करू शकतो आणि हाफ ऑफ द ग्राउंड वॉकिंग करू शकतो. कारण का एवढा काय स्टॅमिना आपल्या इथं सध्या तरी. फर्स्ट ऑफ ऑल पहिला आपण वर्कआउट करू आणि त्यानंतर फुलला आपण बघू काय करता येईल. आज मी रुमाल पण आणला आहे. तर आता पहिला वर्कआउट करू जरासा, त्यानंतर रनिंग आणि त्यानंतर होईल आपली एक्सरसाइज. एक्सरसाइजमध्ये आज आपण वेट लॉससाठी वर्कआउट करणार. साईड फॅट, आपलं फ्रंट फॅट आणि चेस्ट फॅटसाठी आपण जरासं वर्कआउट करू. तर आता पहिला वॉर्मअप, त्यानंतर रनिंग आणि त्यानंतर वर्कआउट. तर तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो वॉर्मअप करताना. मित्रांनो, आता वॉर्मअप झालेला जरा. आता डायरेक्ट सुरू करूया रनिंग आणि मग त्यानंतर आपला वर्कआउट असेल. आज मिनिमम, काल तर आपला 5 मिनिटाचा रेकॉर्ड होता काल रनिंगचा, छोटा ग्राउंड आवडलेलं. आज ट्राय करू 1-2 मिनटं अजून एक्स्ट्रा करण्याची. तर लेट्स स्टार्ट विथ द रनिंग. ओके. आता आपलं वर्कआउट झालेलं आहे आणि आता रनिंग वगैरे पण झालेली आहे आणि आपलं फॅट लूज वर्कआउट पण झालेलं आहे. चेस्टचा फॅट आहे त्याचा वर्कआउट आपण जिमला करणार आहोत, कारण का सध्या तरी इथं नाही करू शकत. जिमला जरा डंबल्स विंबल्स ट्राय करू आपण. बघू शकता गाईस. आता गाडी आहे तर आपला वर्कआउट 1 नंबर झालेला बघू शकता. पूर्ण हम निघालेला आहे. असं सेपरेट डेली वर्कआउट करणार आहोत, त्याच्याने आपला बॉडी फॅट लवकर लूज होईल. तर आता तुम्हाला टी शर्ट पिळून दाखवतो किती घाम काढला आहे. त्याचा वर्कआउटचा दम दाखवतो तुम्हाला. बस मित्रांनो, बघू शकता. आता आपण आपला मेहनत का पसीना देखेंगे. बघू शकता गाईज, फुल वर्कआउट गाईज. काल पण आपण ह्याच्यापेक्षा डबल केलं होतं, पण आज आपला स्टॅमिना जो आहे तो कालपेक्षा 1 नंबर झालेला आहे. आज घाम तेवढा ना आला आहे आणि जाड पण टी शर्ट आहे, त्यामुळे बऱ्यापैकी शोषूनच घेतलं आहे. नीट पिळावं लागेल, पण आज खतरनाकचा वर्कआउट झालेला आहे. टी शर्ट बघू शकताच तुम्ही, 1 नंबर. तर मित्रांनो, काल आपलं संध्याकाळचा जो रुटीन होता तो जरा बिघडला. कारण का मी तुम्हाला मागं पण बोललेलं पहिल्या ब्लॉगमध्ये, की ह्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये, की आपल्याला फॅमिली फंक्शन्स आहेत बरेच. तर यावेळेला कधीच जमणार नाही करायला. तर फॅमिली फंक्शन्समुळे जाम प्रॉब्लेम आहेत. संध्याकाळी पण फॅमिली फंक्शन होतं, एक लग्नाला गेलतो, त्यामुळे ते पण नाही होऊ शकलं. तर जिम तर संध्याकाळची झाली नाही. आज आहे दुसरा दिवस. आता आपण ब्लॉग एंड करतो आहे. आता ब्लॉग एंड करूया. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि अशाच ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हेच सांगत होतं की फंक्शन्समुळे जरा लेट होऊ शकतो. आता हा आपला डे 2 आहे. डे 3मध्ये पण मी संध्याकाळी जाऊ शकणार नाही. सकाळची रनिंग होईलच आणि संध्याकाळचा जो रुटीन आहे तो पण फॅमिली फंक्शनमुळे होऊ शकत नाही. तर तेच सांगायचं होतं, फॅमिली फंक्शनमुळे होऊ शकत नाही. आणि मध्येच क्लिप कधी कधी म्यूट होतात. त्याचा सीन आहे की कॉपीराइट येतो गाण्यावर, तर त्यामुळे म्यूट करायला लागतात. तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये की म्यूट करू की डायरेक्ट क्रॉपच करून टाकू ती क्लिप, त्यामुळे तुम्हाला बघण्यासाठी परफेक्ट वाटेल. तर तुम्ही मला सांगू शकता की म्यूट करू की क्रॉप करू. ओके. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तभी तक के लिए बाय बाय.